मागील भागामध्ये आपण बघितले, तुझ्यासाठी मी घेतलेले गिफ्ट आधीच पोहोचले होते. तिच्यासाठी तू खूप महत्त्वाची आहेस म्हणून मी आलो. नाहीतर मला चांगले माहीत आहे की तुमच्या इकडे साखरपुड्याच्या अगोदर मुलगा मुलीच्या घरी येत नाही. खेडेगाव आहे ना. आता मामाचा रोष पत्करावा लागेल, तो मिश्किल हसत बोलला. योगिता कधीची मान खाली घालून उभी होती. आता पुढे. योगिता, वरती बघ ना, गिफ्ट आवडलं का तुम्हाला? योगेश. तिचं गिफ्टकडे लक्ष गेलं तसं तिचे गाल परत ब्लश करू लागले. योगेशच्या नजरेतून सुटलं नाही ते. तो गालात हसला, पण काही बोलला नाही. त्याने तिला तिचा वेळ द्यायचं ठरवलं होतं. मी जाते खाली, ती नजर झुकवत परत बोलली. हो जा, पण योगिता विश्वास ठेवा, तुमच्या स्वप्नांच्या आड नाही येणार. प्रॉमिस मी, तुम्ही स्टडी नाही थांबवणार. योगेश. योगिताने त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात खरेपणा होता. ती त्याच्याकडे पाहत होती. तो तिला बाय करून बाहेर आला. ऋतिका आणि शिव पण आले होते. ऋतिका, योगिताने हाक दिली. तिने तिला हग केलं. सॉरी ऋतिका, मी माझं फ्रस्ट्रेशन उगाच तुझ्यावर काढलं, ती डोळे पुसत बोलली. आणि थँक्यू, आजचा दिवस स्पेशल बनवला त्याबद्दल. इट्स ओके ग, मला नाही राग आला तुझा. मला तुझ्या मनाची स्थिती कळत आहे. पण योगिता, तुला या लग्नाचा पस्तावा होणार नाही. एक मैत्रीण म्हणून सांगते. चल काळजी घे, निघतो आता आम्ही. बाय. ऋतिका. बाय. योगिता. सगळे निघून गेले. योगिताने संभाजींना कॉल केला. हॅलो काका, योगिता बोलते. हा बोल योगिता, काही हवं होतं का? काका, ते ऋतिकाला मला भेटायचं होतं म्हणून योगेश तिला घेऊन आलेले. तुम्ही त्यांना काही बोलू नका. म्हणजे चुकी माझीच होती, मी फोन ऑफ केलेला. त्यामुळे ऋतिकाने भेटायला यायचा हट्ट केला म्हणून ते आले. योगिता. मी नाही काही बोलणार हं, आत्तापासून नवऱ्याची बाजू घ्यायला शिकलीच चांगलं आहे. ते हसत बोलले. सॉरी काका, ती ओशाळून बोलली. त्यावर ते मोठ्याने हसले आणि फोन ठेवला. योगिताला तिच्या या वेडेपणाचं हसायला आलं. योगिता, काय गरज होती असा फोन करायची? काय वाटलं असेल त्यांना? योगेश त्यांचा भाचा आहे. खाल्ली असती बोलणी तर काय फरक पडला असता? आता ते बाकी कोणाला काही बोलू नये म्हणजे मिळवलं, ती मनातच. इकडे योगेश आला तर संभाजी त्यांच्याकडे पाहून मंद हसत होते. अरे मामा, मला वाटलं आता मला तुझा ओरडा खावा लागणार. म्हणजे योगिताच्या घरात असणारा तू आणि आत्ताचा तू यात बराच फरक आहे. योगिताच्या घरात मला वाटलं की आता तू मला तिथेच ओरडतो की काय. जरा घाबरतच आलो इथे, पण तू तर हसून स्वागत केलंस की माझं. आता तुझ्या बायकोने तुला ओरडू नका असं फोन केल्यावर तुला ओरडून कसं चालेल ना? तू आणि तिला मी तुझ्यावर ओरडलो म्हणून सांगशील. दुसरं काही नाही, मला चहा मिळायचं बंद होईल. आत्तापासूनच तुझ्या चुकांना वकील ठेवलास ते एक बरं झालं. संभाजी. काही काय मामा, योगेश लाजत बोलला. परत संभाजी मोठ्याने हसले आणि बोलले. योगेश, योगिता नाही तर तू खूप लकी आहेस. योगिताने तुला होकार दिलाय. खूप चांगली मुलगी आहे. नीट जप तिला, नाहीतर गाठ माझ्याशी आहे. समजलं ना? संभाजी. हो मामा, नक्की. योगेश. इकडे योगिताच्या घरी सगळे योगिताच्या नशिबाचे कौतुक करत जेवत होते. अचानक झालेल्या बर्थडे सेलिब्रेशनमुळे मामा मामींना जायला उशीर होत होता. जेवण आवरून ते निघायला लागले. उद्या गुरुजींना विचारून मुहूर्त काढूया असं ठरलं. सगळ्यांना बाय करून ते गेले. इकडे योगेशची फॅमिली ती पण जेवण करून निघून गेले. आईला सगळी कामे आवरायला मदत करून योगिता झोपायला गेली. आज तिचं अभ्यासात लक्ष लागेल असं तर तिला अजिबात वाटत नव्हतं. आजच्या एका दिवसात किती गोष्टी घडल्या होत्या. झालेलं बर्थडे सेलिब्रेशन तिला खरंच सरप्राईज करणारं होतं. राग असताना पण राग व्यक्त करता येत नव्हता याचं तिला आश्चर्य वाटत होतं. योगेश जवळ असताना तिच्या हृदयाची धडधड का होते हे तिला कळत नव्हतं. आज त्याच्या डोळ्यात पाहिलं, किती खरेपणा होता ना. असं वाटतंय की फक्त लग्नासाठी नाही त्यांनी माझ्या अटी मान्य केला तर त्यांना माझी स्वप्न खरंच पूर्ण व्हावीत असं वाटतं. इतका त्याचा राग करते तरीही तो असला की आपण इतकं कसं शांत राहतो आणि मी ब्लश पण करते का? योगिता मनाशी बोलली. आजचा दिवस आठवत स्पेशली योगेशचं बोलणं परत परत आठवत ती झोपी गेली. इकडे योगेश आपल्या रूममध्ये योगिताचे ब्लश होणारे गाल आठवत होता. आपण समजावलेलं पटलं तिला, हेच त्याच्यासाठी महत्त्वाचं होतं. तिला आपल्याबद्दल विश्वास असावा आता त्याची एवढीच इच्छा होती. उद्या गुरुजींना भेटून साखरपुड्याची तारीख काढणार होते. आजचा दिवस आठवत तोही झोपी गेला. आज सकाळी योगिता लवकर उठली. आईला थोडी कामात मदत करून मग ती अभ्यास करायला गेली. पहिल्यांदा पूर्वपरीक्षा आली तेव्हापासून तिचे घराच्या कामात लक्ष कमी केलं होतं. पण आता आपण थोडेच महिने इथे आहोत असा विचार मनात येताच तिने स्टडी थोडा बाजूला ठेवला. आजपासून थोडीफार मदत आईला करत जाऊ असा विचार तिने केला. श्रेयाचा साखरपुडा आठवड्यातच होता, त्यामुळे तिला तिकडे जाणं पण गरजेचं होतं. तिच्या वडिलांनी त्यांच्या घरीच कार्यक्रम ठेवल्यामुळे साहजिकच तिला तिच्या गावी जावं लागणार होतं. त्याची तयारी पण करायची होती तिला. श्रेया चुलत आत्याची मुलगी असल्यामुळे योगिता 2 दिवस आधी जाणार होती. श्रीधर आणि संभाजी दोघेही गुरुजींना भेटून आले. श्रेयाचं लग्न साखरपुड्यानंतर 10 दिवसांनी होतं, त्यामुळे त्यांनी पुढच्याच आठवड्यातील तारीख काढली होती. श्रीधरचं मत होतं की हॉलला साखरपुडा करावा. आपली लाडकी लेक होती, शिवाय योगेश मोठ्या घरातला आहे, त्यांना साजेसा असावा असं त्यांचं मत होतं. पण योगिताने साखरपुडा घरीच होणार हे निक्षून सांगितले.
मामांनी आणि श्रीधरनी खूप समजावलं तिला, पण तिने ऐकलं नाही. तिचं म्हणणं एवढंच होतं की आपण आपल्या परिस्थितीनुसार कार्यक्रम ठेवू. त्यांच्या स्टेटसला शोभण्यासारखं करण्याच्या नादात आपण आपल्यावर आर्थिक भुर्दंड घ्यायचा नाही. तरी पण जर तुम्ही हॉलला साखरपुडा ठेवणार असाल तर मी साखरपुड्याला बसणार नाही, अशी धमकी तिने दिली. नाईलाजास्तव त्यांनी हॉल कॅन्सल केला आणि दारी मंडप घालून साखरपुडा करण्याचं ठरवलं. आणि त्याबरोबर त्यांनीही योगिताला आता आम्ही कसा मंडप टाकायचा आणि काय मेनू ठरवायचा यामध्ये तू लक्ष द्यायचं नाहीस, अशी धमकी दिली. योगिता थोडी रागानेच आत गेली. 2 दिवसांनी ती श्रेयाकडे तिच्या साखरपुड्यासाठी गेली. साखरपुडा छान झाला होता. श्रेया खूप खुश होती. ज्याच्यावर प्रेम केलं त्याच्याशीच लग्न होणार होतं. शिवाय तो तिला लग्नानंतर थोड्याच दिवसात घेऊन जाणार होता. सगळं तिच्या इच्छेनुसार घडलेलं. साखरपुडा करून घरी आली आणि 2 दिवसांनी ऋतिका तिला शॉपिंगसाठी न्यायला आली. ऋतिका, अगं तुझं तू घे ना साडी, मला काही फरक पडणार नाही. आधीच मागचा आठवडा असाच गेलाय. योगिता बहिणी, अगं असं कसं, तुझी एंगेजमेंट आणि आमच्या पसंतीचे कपडे घ्यायचे हे तुला तरी पटतं का? ते जुने दिवस गेले, तेव्हा सासरचे जे आणतील ते घालावं लागायचं. ऋतिका, ऋतिका, तू वहिनी काय बोलतेस? तुझी मैत्रीण आहे ना मी, उगाच असलं काही बोलू नको. योगिता, अगं असं कसं, तू माझ्या मोठ्या भावाची बायको आहेस. मग तुला जर मी नावाने बोलवलं तर लोक काय म्हणतील मला, आणि दादूला काय वाटेल? कोणाला काय वाटायचं ते वाटू दे. मी पहिलं तुझी मैत्रीण आणि नंतर तुझ्या भावाची बायको असेन. योगिता, बरं ठीक आहे, आता उगाच या विषयावर वाद नको. आपण दोघीच असताना मी तुझं नाव घेईन आणि आपल्याबरोबर अजून कोण असेल तर तुला वहिनी म्हणेन. आता यावर नो डिस्कशन. पण योगिता, तू मात्र मला ऋतिकाच म्हणायचं. नणंद जरी असले तरी तू माझ्या वयाची आहेस आणि दादू माझ्यापेक्षा मोठा आहे, त्यामुळे तू नाव घेऊ शकतेस. ते ताई, दीदी, लाडीसाब, आकासाब, वंस असलं काही चालणार नाही हं, ऋतिका हसत बोलली. हो बाई, समजलं, चल. योगिता, ऋतिका, आपण दोघीच जाणार आहोत का शॉपिंगला? अजून नाही का कोणी येणार? नेमकं कोण हवंय तुला तुझ्यासोबत शॉपिंगला? ऋतिका अंदाज घेत बोलली. अगं कोण म्हणजे मोठं कुणीतरी, म्हणजे तुझ्या काकी, मामी असं ग, ती अडखळत बोलली. योगिता गालात घसत बोलली. अगं एक ना, अजून कोणतरी हवं होतं ना, म्हणजे चॉईसला बरं पडलं असतं. आणि ते बिल बिल कोण देणार ना, म्हणून म्हणलं. योगिता, अगं काकी एंगेजमेंटच्या आदल्या दिवशी येणार आहे. बाई एंगेजमेंटनंतर UKला जाणार आहे ना, तर त्याची तयारी करायची आहे आणि तिच्या सुट्ट्या पण संपल्यात ग. परत तिला लग्नाच्या वेळी महिनाभर तर सुट्टी घ्यावी लागेल. एकाच कॉलेजवर दोघेही जॉब करतात ना, त्यामुळे एकत्र सुट्ट्या कमी मिळतात त्यांना. एकाच वेळी दोघांना जास्त दिवस सुट्ट्या मिळत नाहीत. आणि मामी आजारी आहे, तुला तर ते माहीत आहे, म्हणून दोघीच चाललोय. हातात वेळ कमी आहे ना, आणि आपण बिल थोडीच पेड करणार आहोत. ते तर दादा पेड करेल. गाडीवरून जाताना वारा लागत असल्यामुळे ऋतिका मोठ्या आवाजात बोलली. म्हणजे ते येणार आहेत का? योगिता संकोचन बोलली. यायला हवेत का तुमचे ते? ऋतिका तिची खेचत बोलली. आणि काय ग ते, काय ते माझ्या दादाला छान नाव आहे योगेश. नाव घेतलंस तरी चालतं की. त्या दिवशी कसं घेतलं होतास अगदी तसंच. योगेश तुम्ही? ऋतिका घाला तसंच बोलली. काही काय? योगिता थोडी लाजत बोलली. अरे चक्क तू लाजतेस, म्हणजे आता दादाला बोलवायलाच पाहिजे. तू येस म्हणून. योगिता, एक विचारू? बोल ना. योगिता, तुला दादा कधीपासून आवडतो? ऋतिका, ऋतिका काही काय, तसं काहीच नाही आहे. मी त्यांच्याकडे कधी त्या दृष्टीने पाहिलेच नाही ग. आणि तुमच्यात आणि आमच्यात फार मोठी दरी आहे. मला माझ्या लिमिट्स माहीत आहेत. योगिता, थांब योगिता, तू कुठला विषय कुठे घेऊन जातेस? परत तू स्टेटसवर गेलीस. आम्ही नाही ग मानत असलं काही. म्हणजे तुला माहीत आहे की नाही हे मला माहीत नाही, पण काकांनी तुमच्या घरच्यांना सांगितलं होतं की दोन्ही फंक्शनचा खर्च आम्ही करू. पण तुझ्या घरच्यांनी एंगेजमेंट त्यांच्याकडे घेतली. त्यावेळी बाबांनी तुमच्या घरच्यांना स्पष्ट सांगितलं आहे की त्यांना ज्याप्रमाणे जमेल तसा साखरपुडा करा. तू ना खूप गैरसमज करून घेतेस. तुझं ना डोके कुठेही चालतं. कुठे नाही, नको तिथे. ऋतिका तिला खोट्या रागात बोलली. सॉरी. योगिता, उतरा आता. ऋतिका. त्या दोघी साडीच्या शोरूममध्ये गेल्या. इतकं भव्य शोरूममध्ये ती पहिल्यांदाच गेली होती. एकापेक्षा एक साड्या दाखवत होते. योगिता प्रत्येक साडीचे रेट विचारत होती, पण तो साडी दाखवणारा फक्त पसंत करा एवढंच बोलत होता. ऋतिका, अगं हे किंमत का सांगत नाही आहेत? त्यांनी किंमत नाही सांगितली तर आपण घेणार कसे ग? योगिता तिच्या कानात बोलली. योगिता, तुम आम खाओ गुठली या मत गिनो. ऋतिका, म्हणजे? तिने प्रश्नार्थक नजरेने विचारलं. तिला वाटलं कदाचित योगेश येणार असेल. अगं काही नाही, हे दादाच्या मित्राच्या बाबाचं शोरूम आहे, म्हणजे आता तोच चालवतो, पण तो फॅशन डिझायनर आहे, त्यामुळे आपण आवडेल ते घ्यायचं. पण योगिता, अगं किती प्रश्न, सगळ्या जगाची काळजी तुझ्या डोक्यावर. आत्ता आपण ज्यासाठी आलोय ते करूयात का? ऋतिका, हो. दादा, मला ती साडी दाखवा. योगिता, साडी पसंत करून ती घेऊन वरच्या रूममध्ये गेल्या. योगेशच्या मित्रांनी त्याचं वेलकम केलं. रिंग सेरेमनीसाठी योगितासाठी लेहंगा आणि ऋतिकाने तिच्यासाठी शरारा आणि साडीवर ब्लाऊज डिझाईन करायला सांगितलं. योगिताच्या लेहंग्याशी मॅच होईल असा एक आणि साडीला मॅच होईल असा एक, असे योगेशने 2 कपडे डिझाईन करायला सांगितली होती. तिथलावरून त्या ज्वेलरी शॉपमध्ये आल्या. योगितासाठी साडीवर आणि लेहंग्यावर ज्वेलरी घेतली. याआधी योगिताने असं कधी काही खरेदी केलं नव्हतं.
म्हणजे खरेदी करायची पण पैशाची सांगड घालून. त्यामुळे आज तिला थोडं ओड फील होत होतं। ऋतिका तर बिंदास्त शॉपिंग करत फिरत होती, पण हिला मात्र त्याचं दडपण आलेलं। ज्वेलरी घेऊन झाल्यावर त्या दोघी कपल रिंग पाहायला गेल्या। कपल रिंग घेताना योगिताने आपल्या फिंगरचं माप दिलं। तिला वाटलं इथे पण योगेशचं कोणतरी ओळखीचं असेल, म्हणजे बिल नंतर पे करणार असेल, म्हणून ती रिंग सिलेक्ट करत होती। योगेश केव्हाचा तिच्या बाजूला बसला होता। ती आपल्याच नादात रिंग पाहत होती। तिला असं वाटलं होतं की तिच्या बाजूला ऋतिका बसली आहे। योगिता, कपल रिंग आपल्या दोघांच्या पसंतीची घ्यायला हवी ना? तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। धन्यवाद.